नमस्कार, मी तेजल. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अस्सल मालवणी चमचमीत सुके चिकन आणि झणझणीत चिकन रस्सा. तुम्हाला खूप अवघड वाटणारे रेसिपीज सोप्या पद्धतीत आणि सोप्या भाषेत फ्रीमध्ये शिकायचं असतील तर आपले हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा, म्हणजेच सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचतील. ह्या व्हिडिओमध्ये आपण सुके चिकन आणि रस्सा असे दोन्ही पाहणार आहोत. रेसिपी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात पहिले सुके चिकन आणि रस्सा बनविण्यासाठी लागणारे मालवणी वाटण तयार करून घेऊ. हे चिकन 1 किलोपेक्षा थोडं जास्त आहे, त्यामुळे त्यासाठी 1 मोठा नारळ खोवून घेतला. कोकणात काही भागात थोडं ओलं खोबरं आणि थोडं सुकं खोबरं असं वापरतात, तर काही ठिकाणी फक्त सुकं खोबरं वापरतात. मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे. 4 मोठे कांदे उभे पातळ कापून घेतलेत. भरपूर लसूण म्हणजे 2-3 कांदे लसूण सोलून घेतली आहे. आता हे सर्व भाजून घेऊया. सर्वात पहिले कांदा भाजून घेऊ. कांदा भाजताना त्यात थोडं मीठ आणि थोडं तेल टाकावं, म्हणजे कांदा लवकर भाजतो. तुम्ही पाहू शकता कांदा असा इतपत लाल गोल्डन कलर येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे. नंतर कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि खोबरं भाजायला घ्यायचं. खोबरं भाजताना खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत छान भाजून घ्यायचा. कांदा खोबरा कच्चं राहिलं तर पूर्ण चिकनची टेस्ट बदलते. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण तुम्हाला जर टाईम नसेल, म्हणजे दुसऱ्या दिवशी चिकन बनवायचं असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे वाटण बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. खोबऱ्याचा थोडा कलर बदलत आला की यामध्ये लसूण टाकायचा आणि लसूण सोबतच खोबऱ्याला नीट छान परतून भाजत राहायचं. कांदा खोबरा भाजताना चमच्याने नीट परतत भाजायचं, नाहीतर वाटण करपू शकते. आता तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा कलर छान बदलला आहे. खोबरेही छान भाजले. आता एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेऊ आणि थोडं थंड व्हायला ठेवू. थोडं थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं. भाजलेला कांदा पाणी न घालताही मिक्सरमध्ये छान बारीक होतो, पण ओलं खोबरं मिक्सरला लावताना त्यात थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यावं लागतं. आता मिक्सरमध्ये लावलेलं वाटण कांदा खोबरा लसूण एकत्र एका प्लेटमध्ये एकजीव करून घ्यायचं. तुम्ही जर चिकन थोड्या क्वांटिटीमध्ये अर्धा किलो किंवा पाव किलो असं बनवत असाल आणि जर वाटण तयार करत असाल, थोडं वाटण असेल, तर तुम्ही कांदा खोबरा लसूण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये लावून घेतलं तरीही चालेल. मालवणी कांद्या खोबऱ्याचं वाटण तयार आहे. आता या वाटणापासून आपण खूप साऱ्या रेसिपीज बनवू शकतो. कोणत्या रेसिपीज बनवतात ते आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हे 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त चिकन आहे. यात सुरती चिकन आणि बॉयलर चिकन असे दोन्ही मिक्स आहेत. तुम्ही फक्त बॉयलर चिकन वापरून ह्या व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बनवू शकता. चिकन सुरती, बॉयलर किंवा गावठी कोणतेही वापरा. फक्त या व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बनवा आणि चिकन कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा. चिकन आणल्यावर धुवून घेऊन त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत, म्हणजे चिकनला मसाला छान लागतो आणि चिकनमधील हड्डी वेगळी काढली आहे. हड्डीचा रस्सा छान बनतो. सॉफ्ट चिकन आणि हड्डी वेगवेगळी काढली आहे. अंदाजे पाव किलो चिकनचा आपण रस्सा बनवणार आहोत आणि बाकी उरलेल्या चिकनचं सुकं बनवणार आहोत. आता दोन्ही चिकनमध्ये अर्धा चमचा हळद टाकूयात. नंतर दोन्हीमध्ये 1 चमचा एव्हरेस्ट चिकन मसाला टाकला. आता जे सुकं चिकन बनवणार आहोत त्यात 3 चमचे मालवणी भाजका मसाला टाकला आणि रस्सा बनवणार आहोत त्यात 2 चमचे मसाला टाकला. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. तुमच्याकडे मालवणी भाजका मसाला नसेल तर साधं आपल्या घरी रोज जेवणात जे आपण लाल तिखट वापरतो ते वापरले तरी चालेल, फक्त थोडीशी चव बदलते. हे अद्रक एका किसणीवर किसून घेतलं आहे. 3 इंच अद्रक किसून घेतलं आहे. आता हे दोन्हीमध्ये समप्रमाणात टाकूयात.
आता हे दोन्ही छान मिक्स करून घेऊयात. चिकनला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. तुम्ही पाहू शकता मालवणी भाजका मसाल्यामुळे चिकनला छान कलर आला आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर असं हे चिकनला सगळा मसाला लावून मॅरिनेट करून 15-20 मिनटं तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टली मसाला असा लावून फोडणीला दिला तरीही चालेल. आता कांद्या खोबऱ्याचं वाटणही बनवून तयार आहे. चिकनलाही सर्व मसाले लावून झालेत. आता सुकं चिकन बनवायला सुरुवात करूया. एका पातेल्यात तेल गरम झाल्यावर फोडणीसाठी त्यात 10-12 पाकळ्या लसूण टाकल्या. तेजपत्त्याची 2 पानं तोडून टाकली. आणि आता मसाला लावलेलं चिकन टाकूया. चिकन व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. आता अर्धा चमचा गरम मसाला टाकूयात. हा मसाला मी घरी बनवलेला आहे. यामध्ये योग्य प्रमाणात लवंग, काळी मिरी, जायपत्री, मसाला वेलची, दगडफूल, खसखस, दालचिनी इत्यादींसारखे खडे मसाले भाजून पावडर केलेली आहे. या गरम मसाल्यामुळे चिकनला अप्रतिम चव येते. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरू शकता, पण चवीमध्ये फरक पडेल. हा मसाला जेव्हा आपण चिकन मॅरिनेट करतो तेव्हा टाकला तरी चालतो. आता चिकन परत एकदा छान परतून घ्यायचं. मी यात अजूनही एक थेंब पाणी टाकलं नाही आहे. चिकनला पाणी सुटतं म्हणूनच पाणी टाकायचं नाही आहे. आता वर झाकण ठेवू व झाकणावर थोडं पाणी ठेवू आणि गॅस स्लो ठेवून 10-15 मिनिटं वाफ द्यायची. असं केल्यामुळे चिकनच्या सर्व पीसला मसाला छान लागतो. चिकनचे पीस आतून पांढरे राहत नाहीत आणि चिकन पाणी न घालता स्वतः सोडलेल्या पाण्यामध्ये शिजल्यामुळे टेस्ट छान येते. 5-10 मिनिटांनंतर झाकण उघडायचं. सावकाश उघडायचं, कारण झाकणावर आपण पाणी ठेवलं होतं ते चिकनमध्ये पडलं नाही पाहिजे. तुम्ही पाहू शकता आपण चिकनमध्ये अजूनही एक थेंबसुद्धा पाणी घातलं नाही आहे, तरी पण चिकनला पाणी सुटलं आहे आणि चिकनच्या सर्व पीसना छान मसाला लागला आहे. आता आपण जे सुरुवातीला कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते टाकायचं. सगळं नाही टाकायचं. मी किती टाकलं आहे ते तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही वाटण टाकू शकता. सुक्कं चिकन बनवताना जास्तही वाटण टाकू नका, नाहीतर टेस्ट बदलेल. सगळ्या कांद्या खोबऱ्याच्या वाटणाचीच टेस्ट लागेल. आता चिकन छान परतून घ्यायचं. चवीनुसार चमचाभर मीठ टाकायचं. तुम्हाला जर वाटत असेल की चिकन थोडं तिखट कमी झालं आहे तर तुम्ही वरून मालवणी भाजका मसाला टाकू शकता. आता मी यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकलं आहे. आपण पोहे खाताना जो चमचा वापरतो त्या चमच्याने टाकलं आहे. आता वरती झाकण ठेवून 10-15 मिनिटे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं, नाहीतर चिकन पातेल्याला चिटकून करपू शकते. आणि गॅस हा स्लो टू मिडियमच ठेवायचा. 10 मिनिटांनी झाकण उघडून चिकनचा एक पीस प्लेटमध्ये घेऊन थोडासा प्रेस करून चेक करायचा चिकन शिजलं आहे का नाही ते. तुम्ही पाहू शकता चिकन छान शिजलं आहे. कलर पण मस्त आला आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची. तयार आहे चमचमीत मालवणी सुके चिकन. या सुक्या चिकनसोबत भाकरी किंवा मालवणी कोंबडी वडे खूप छान लागतात. भातासोबतही चिकन रस्सा आणि सुकं चिकन खाऊ शकता. मालवणी कोंबडी वड्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर लवकरच येईल, ते पण प्रीमिक्ससह. त्याआधी तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा. मी आपल्या कोकणी मालवणी रेसिपीज सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न करते आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता मस्त मालवणीत झणझणीत चिकनचा रस्सा बनवूयात. रेसिपी एकदम सोपी आहे. जसं आपण चिकन सुक्कं बनवलं तसंच बनवायचं आहे. साहित्य पण सर्व तेच आहे. सर्वात आधी तेल गरम झाल्यावर 15-20 लसूण पाकळ्या टाकल्या. लसूण पाकळ्या थोड्या खलबत्त्यात किंवा तुमच्याकडे काय अवेलेबल असेल त्याने थोड्या चेचून टाकायच्यात. 2-3 तोडून तेजपत्त्याची पानं टाकली.
आणि आता जे आपण मसाला लावून रस्सा बनविण्यासाठी चिकन बाजूला ठेवलं होतं ते चिकन टाकलं. चिकन छान तेलात परतून घ्यायचं. लसूणची फोडणी दिली आहे, ते नीट सर्व चिकनला लागली पाहिजे. आता अर्धा चमचा मी घरी बनवलेला गरम मसाला टाकला. तुम्हाला सांगितलंच आहे, हा गरम मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाका, पण थोडीशी चव बदलेल. आता चिकनवर झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि 5-10 मिनिटे स्लो गॅसवर चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं. 10 मिनिटांनंतर सावकाश झाकण उघडायचे आणि चिकन परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता ह्या चिकनला सुद्धा पाणी सुटलंय. आता यात कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकूयात आणि आपल्याला जेवढा रस्सा पातळ पाहिजे तेवढं त्यात पाणी ओतूयात. चवीनुसार मीठ टाकलं. रस्सा पातळ केल्यामुळे असं वाटतंय की त्यात मसाला कमी होईल, म्हणून मी थोडासा गरम मसाला आणि थोडासा मालवणी मसाला टाकला. यात कठीण काहीच नाही आहे. रस्सा आणि सुकं चिकन दोन्हीमध्ये साहित्य तेच वापरलं आहे, पद्धत पण तशीच आहे, पण दोन्हींची चव मात्र वेगळी आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे चिकन बनवून पहा आणि चिकनची चव कशी आहे ते सांगा. आता हा रस्सा चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. चिकन शिजलेलं कसं ओळखायचं तर ते मी आधी तुम्हाला सांगितलेलंच आहे. एका प्लेटमध्ये 2 चिकनचे पीस घेऊन थंड झाल्यावर बोटाने थोडं प्रेस करायचं. चिकन हाताने प्रेस झालं पाहिजे आणि हड्डीपासून वेगळं झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता चिकन रस्सा फोडणीला देताना आपण फक्त 1 चमचा तेल टाकलं होतं, पण रस्सा छान तरीदार तयार झाला आहे. झणझणीत चिकन रस्सा तयार आहे. चला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. लहानपणी सर्दी झाल्यावर आजी असा रस्सा गावठी कोंबड्याचा बनवून गरम गरम प्यायला द्यायची. मग काय सर्दी कुठल्या कुठे गायब व्हायची. आज आमच्याकडे चमचमीत मालवणी सुकी चिकन, झणझणीत रस्सा, कोंबडी वडे, सोलकढी आणि भात असा बेत आहे. मग तुम्ही कधी बनवताय? सोलकढीची रेसिपी पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे, व्हिडिओ पहा. आणि मालवणी कोंबडी वड्याचा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय.